कारण कोणतेही असेल, अनुवंशिकता असेल किंवा दैनंदिन जीवनशैली असेल, त्यामुळे होणारा थायरॉईड किंवा शुगर म्हणजेच मधुमेह हा स्त्रियांमध्ये खास करून इन्फर्टिलिटीचं कारण ठरत आहे. मूलबाळ न होणे किंवा प्रेग्नन्सी राहिलीच तर ती टिकणार नाही आहे किंवा त्या बाळांवरती होणारे परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी मिळून एकंदरीत जर पाहायचं म्हणलं तर थायरॉईड असेल किंवा वाढलेला मधुमेह असेल किंवा वाढलेला ब्लड शुगरचा लेवल असेल, हा घातक ठरतोय प्रेग्नन्सीसाठी किंवा प्रॉपर फर्टिलिटीसाठी. तर थायरॉईड असेल किंवा शुगर असेल तर त्या केसेसमध्ये प्रेग्नन्सी शक्य आहे का, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शक्य आहे तर प्रेग्नन्सी झाल्यावर सुद्धा त्याचे तोटे असू शकतात, पण त्याच्यामधून कसं बाहेर पडता येऊ शकतो, ह्या काही गोष्टी आपण थोडक्यात आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहा, प्रेग्नन्सीसाठी सर्वात महत्त्वाचा आहे रेग्युलर पिरियड. आणि हे जर पिरियड इरेग्युलर झाले तर त्या ठिकाणी ओव्ह्युलेशन प्रॉपर होणार नाही आहे, म्हणजेच अंड प्रॉपरली तयार होणार नाही, अंडच प्रॉपरली तयार होणार नाही, तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस त्या ठिकाणी खूप कमी होतात. आणि त्यासोबतच हे कशावरून ठरतं तर हे ब्लडमधला वाढलेला शुगरचा लेवल असेल किंवा थायरॉईडचा कोणत्याही प्रकारचा आजार असेल. थायरॉईडमध्ये जे हॉर्मोन्स तयार होतात ते काही केसेसमध्ये खूप कमी होतात, काही केसेसमध्ये वाढतात. थायरॉईड वाढला तर त्याला आपण हायपरथायरॉइडिझम म्हणतो. थायरॉईड जर त्याचे हॉर्मोन्स कमी झाले तर त्याला आपण हायपोथायरॉइडिझम म्हणतो. पण हे नेमकं काय असतं किंवा ह्याचा प्रेग्नन्सीवरती कशा पद्धतीने परिणाम पडतो हे आपण थोडक्यात या ठिकाणी आज बघणार. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघणार आहोत की थायरॉईड असेल किंवा कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारचा मधुमेह असेल तर नेमकं काय काळजी घ्यायची आहे प्रेग्नन्सी राहण्यासाठी, आणि त्याच्यानंतरही काय काळजी घ्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघतो. आणि काळजी नाही घेतली तर काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी आपण बघणार. पण सर्वात अगोदर आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे की प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा प्रेग्नन्सी टिकण्यासाठी शुगर किंवा थायरॉईड असेल तर आपल्याला काय काळजी घ्यायची आहेत. सगळ्यात अगोदर पहिली काळजी, प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या अगोदरपासून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. जर थायरॉईड किंवा शुगर असेल तर काय काळजी घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, ब्लडमधला शुगर आणि थायरॉईडचा लेवल जो आहे तो कंट्रोल करायचा आहे. मग आता कंट्रोल कसं करणार आपण, समजा ब्लड शुगर कंट्रोल करायचं तर आपल्याला काय करावं लागेल, नियमित शुगरची तपासणी करावं लागेल, रेग्युलर शुगरचे चेकअप्स करावं लागतील, मॉनिटर करावं लागेल, शुगर वाढतोय का कंट्रोल राहतोय का खूप कमी होतोय, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर थायरॉईडचं पण तसं आहे, थायरॉईडचे पण रेग्युलर चेकअप्स करायचे आहेत आणि जी डॉक्टरांनी दिलेली जी काही मेडिसिन्स ट्रीटमेंट आहे त्या वेळोवेळी आपल्याला घ्यायचे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या औषधीचा डोस वाढवायचा किंवा कमी करायचा किंवा बंद करायचा नाही किंवा त्यामध्ये बदल करायचा नाही आहे. बरेच जण यात चुका करतात. त्यानंतर दुसरी गोष्ट, डॉक्टरांचं कन्सल्टेशन आपल्याला प्रॉपरली घ्यायचं आहे, प्रॉपर ट्रीटमेंट आपल्याला घेऊन ते कंटिन्युअसली ठेवायचे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे वजन, बॉडी वेट, हेल्दी वेट प्रेग्नन्सीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आता एक लक्षात घ्या, मधुमेह आणि थायरॉईड हे जे दोन आजार आहेत हे वजनांवरती अधिक प्रमाणामध्ये प्रभाव टाकतात. वजन खूप जलद गतीने वाढू लागतं आणि हे प्रेग्नन्सीसाठी धोक्याचं असू शकतं. ठीक आहे, तर वेट मॅनेजमेंट करायचं. आता वेट मॅनेजमेंटसाठी रेग्युलर माइल्ड एक्झरसाइज असतील किंवा प्रॉपर डाएट फॉलो करणं असेल किंवा जंक फूड टाळणं, हेल्दी डाएट घेणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अलग लक्षात, म्हणजे काही स्त्रियांमध्ये बऱ्याच केसेसमध्ये इन्फर्टिलिटीचं कारणच हे ठरतं की ते प्रॉपर हेल्दी डाएट नसतो. उठसूट जंक फूड घेणं किंवा फास्ट फूड घेणं, जसं की पिझ्झा, बर्गर किंवा त्यासोबतच नको असलेले शीतपेय, कोल्ड्रिंक्स, ह्या गोष्टी इन्फर्टिलिटीला काय करतात तर त्या ठिकाणी वाढवतात. तर हे सगळ्या गोष्टी टाळायचे, हेल्दी डाएट आपल्याला घ्यायचे. आणि रेग्युलर एक्सरसाइज खूप महत्त्वाचं आहे. एक्सरसाइजवरती बरेच जण फोकस करत नाहीत आपल्या भारतामध्ये, खास करून स्त्रियांमध्ये. प्रॉपर एक्सरसाइज हे कशाला मदत करतं, हॉर्मोन्सला बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करतं. म्हणजे थायरॉईडमधून निघणारे जे काही हॉर्मोन आहेत, थायरॉक्सिन्स आहेत, यांना कंट्रोल ठेवण्यासाठी एक्सरसाइजसुद्धा अधिक प्रमाणामध्ये हेल्प करत असतात मॅनेजमेंटसाठी. आणि एक प्रॉपर बॅलन्स्ड डाएट असणं गरजेचं आहे, किंवा कधी उठसूट काही खाणं हेही चुकीचं आहे. त्यानंतर आता ही गोष्ट छोटीशी वाटू शकते, कोणती, स्ट्रेस, तणाव. एक गोष्ट समजत नाही की आपल्या भारतीयांमध्ये किंवा महिलांमध्ये ताणतणाव मॅनेजमेंटचे स्किल्स खूप कमी आहेत. स्ट्रेस मॅनेजमेंट कसं केलं जातं याची आयडियाच नाही आहे. तणाव मॅनेज करता आला पाहिजे, नाहीतर एक लक्षात घ्या, आजच्या काळामध्ये तणाव ही कॉमन गोष्ट झालेली आहे. पण हा ताणतणाव सर्व गोष्टींना बिघडवतो. थायरॉईडला पण बिघडवतो, शुगरला पण बिघडवतो, त्यानंतर बीपीचे आजार जडू लागतात. ह्या सगळ्या गोष्टींचं रूट
तणाव, स्ट्रेस असू शकतो बऱ्याच केसेसमध्ये, खूप केसेसमध्ये ताणतणाव टाळायचं. मग यासाठी काय करता येऊ शकतं आपल्याला? नको त्या गोष्टींचा रिपिटिव्हली थॉट प्रोसेस ब्रेनमध्ये आपल्या चालू असते, पण ते टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, शक्य असेल तर मेडिटेशन टेक्निक्स शिकून घ्यायचे आहेत आपल्याला. दररोज आपल्याला 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तासापर्यंत प्रॉपर मेडिटेशनची प्रॅक्टिस करायची. हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये फरक पडतो ताणतणावांना मॅनेज करण्यासाठी. त्यानंतर सुरुवातीपासूनच प्रेग्नन्सी प्लॅन करताना डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन डी हे आपल्याला घ्यायचे आहेत. त्यांचे सप्लिमेंट्स आपल्याला घेणं गरजेचं आहे. फॉलिक ॲसिड आणि या ठिकाणी व्हिटॅमिन डी हे खूप गरजेचं आहे प्रेग्नन्सीसाठी, प्रेग्नन्सीवर राहण्यासाठी आणि टिकण्यासाठी सुद्धा हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं. म्हणजे थोडक्यात काय, प्रॉपर लाईफस्टाईल आणि ट्रीटमेंट जर घेतली तर आपल्याला या ठिकाणी प्रेग्नन्सी होण्यासाठी जास्त अडथळे येणार नाहीत स्त्रियांमध्ये. पण ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपरली फॉलो नाही केल्या गेल्या आणि तरीही प्रेग्नन्सी समजा राहिलीच, तर त्यानंतर ती प्रेग्नन्सीचं काय होऊ शकतं आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. जर ह्या गोष्टी जर प्रॉपरली नाही फॉलो केल्या तर प्रेग्नन्सी साधारणपणे 3 टप्प्यामध्ये असते. पहिला टप्पा पहिल्या 3 महिन्याचा, दुसरा त्याच्या दुसऱ्या 3 महिन्याचा आणि तिसरा शेवटच्या 3 महिन्याचा, म्हणजे 9 महिन्याच्या कालावधीमध्ये. पण याचे 3 टप्पे असतात. 9 महिन्याचे जर भागिले 3 केलं तर 3 महिन्याचा एक टप्पा असतो आणि त्या 3 महिन्याचा एक टप्पा म्हणजे त्याला आपण म्हणतो ट्रायमिस्टर. फर्स्ट ट्रायमिस्टर पहिले 3 महिने, दुसरे 3 महिने असतात सेकंड ट्रायमिस्टर आणि शेवटचे 3 महिने असतात लास्ट ट्रायमिस्टर म्हणजे थर्ड ट्रायमिस्टर. आता हे नेमकं काय असतं पहा. पहिल्या 3 महिन्यांमध्ये जास्त करून जर हे शुगर किंवा थायरॉइडला जर प्रॉपरली आपण मॅनेज नाही केलं आणि प्रेग्नन्सी राहिली तर त्या केसेसमध्ये गर्भपात होण्याचे चान्सेस जास्त असतात. मिसकॅरेज होऊ शकतं. जास्तीत जास्त मिसकॅरेज होतात पहिल्या 3 महिन्यामध्येच. 90% मिसकॅरेज पहिल्या 3 महिन्यामध्ये होतात. त्याचं कारणच हे असू शकतं, प्रॉपर लाईफस्टाईल मॅनेज केली नसते त्या ठिकाणी, किंवा हे जे काही पॅथोजेनिक कंडिशन्स आहेत, आजाराच्या कंडिशन्स आहेत, त्याला प्रॉपरली हाताळलं जात नाही. म्हणजे कोणत्याही अशा कंडिशन्समध्ये आपल्याला काय करायचं, बरेच जण काय करतात, मनाने गोळ्या चेंज करणे किंवा मेडिकलवरून गोळ्या वगैरे औषध घेऊन प्रेग्नन्सीमध्ये खाणं. कुठल्याही प्रकारची टॅबलेट मेडिसिन हे प्रेग्नन्सी दरम्यान आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचीच नाही. हे लिहून ठेवा वाटलं तर. त्यानंतर जर समजा प्रेग्नन्सी टिकली पण पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्ही शुगरवरती कंट्रोल नाही केलं, थायरॉइडवरती कंट्रोल नाही केलं तर काय होऊ शकतं, बर्थ डिफेक्ट होऊ शकतात. म्हणजे त्या बाळाचा मेंदू किंवा हृदय प्रॉपरली विकसित होणार नाही, त्याच्यामध्ये अडथळा येऊ शकतो. हे खूप सिरियस होऊ शकतं जर गोष्टी नाही पाळल्या गेल्या. ठीक आहे, पहिल्या 3 महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपरली पाळल्या तर यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. पण 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर 3 ते 6 महिन्याचा जो कालावधी असतो त्याला आपण सेकंड ट्रायमिस्टर म्हणतो. या वेळेमध्ये जर शुगर नियंत्रणात नसेल किंवा थायरॉइड नियंत्रणात नसेल तर काय होऊ शकतं, बाळाची जी वाढ आहे खूप स्लो होऊ शकते किंवा खूप वाढू शकते, लार्ज होऊ शकते. त्याला आपण मॅक्रोसोमिया म्हणतो. ह्या कंडिशनमध्ये बाळाला शुगर जर वाढत असेल आईच्या रक्तामधली तर ती शुगर नाळेवाटे बाळाकडे जास्त जाते आणि बाळ लठ्ठ होऊ शकतो आणि निरोगी होऊ शकतं. तर शुगर कंट्रोल करायचे. त्यानंतर शुगर थायरॉइड जर प्रॉपर कंट्रोल नसेल तर प्लासेंटा म्हणजे ही जी नाळ आहे ह्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात. बाळाला प्रॉपर न्यूट्रिशन्स मिळत नाहीत किंवा ओव्हर न्यूट्रिशन्स म्हणजे बरेचसे अडथळे या ठिकाणी येऊ शकतात. पण जर प्रॉपर वेनं जर आपण मॅनेज केलं शुगरला थायरॉइडला तर हे अडथळे दुसऱ्या टप्प्यामधले सुद्धा टळतात. आणि शेवटचे 3 महिने खूप महत्त्वाचे असतात, ज्याला आपण लास्ट ट्रायमिस्टर म्हणतो. यामध्ये काय होतं पहा, लास्ट ट्रायमिस्टरमध्ये जर शुगर किंवा थायरॉइड नियंत्रणात नसेल तर प्रीटर्म डिलिव्हरी होऊ शकते. प्रीटर्म डिलिव्हरी म्हणजे दिवस भरण्याच्या अगोदरच बाळ जन्माला येऊ शकतं. त्याला म्हणजे खास करून 7व्या महिन्यामध्ये हे घडू शकतं. प्रीटर्म डिलिव्हरी होऊ शकते म्हणजे बाळ लठ्ठ होतं किंवा बऱ्याच काही वेगवेगळे कारणं असू शकतात. त्या कारणामुळे बाळाची वाढ होण्याच्या अगोदरच ते जन्माला येतं. नंतर डिलिव्हरीच्या नंतरचे कॉम्प्लिकेशन्स वाढतात आणि त्यानंतर बाळामध्ये शुगर जन्मल्यानंतर शुगरचा लेवल सतत कमी होऊ लागतो. जर बाळाच्या आईच्या रक्तामध्ये शुगर लेवल जर प्रेग्नन्सीमध्ये जास्त राहत असेल तर बाळ जन्मल्यानंतर बाळाच्या रक्तातली शुगर सतत कमी होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस वाढलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात. म्हणजे थोडक्यात जर बघायचं म्हणलं तर विदाऊट कंट्रोल रिस्क टू बोथ मदर अँड बेबी. म्हणजे जर कंट्रोल नाही ठेवलं तर बाळाच्या आईला सुद्धा धोका आहे आणि होणाऱ्या बाळाला सुद्धा धोका आहे. थोडक्यात बघायचं म्हणलं तर काय, तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी शुगर जर कंट्रोल नसेल तर बाळाच्या आईच्या गर्भाशयामधून जे अंड तयार होतं, ओव्ह्युलेशन होतं, ते अंड प्रॉपरली तयार होत नाही.
आणि ॲबनॉर्मल अंड तयार झालं असेल तर प्रेग्नन्सीसुद्धा ॲबनॉर्मल होणाऱ्या बाळाची वाढसुद्धा त्या ठिकाणी प्रॉपरली होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय तर शुगर आणि थायरॉईड मॅनेज करणं तेवढंही जास्त अवघड नाही आहे जर प्रॉपर काळजी घेतली गेली तर. आणि जर काळजी नाही घेतली गेली तर अशा 3 टप्प्यांमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स त्या ठिकाणी येऊ शकतात. आणखीन काही शंका असतील तर आपण कॉमेंटमध्ये विचारू शकता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.